जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वाह काय वास आहे, काय वास आहे चहाचा. वाह हे मस्त यार. टपरीवरच्या चहाची मजा नाही करा आता कुठे जगात. आणि तुला माहितीये का या चहाची स्पेशालिटी काय? काय? हा चहा प्यायला की जगातले सगळे प्रॉब्लेम सुटतात. विचार ना, हो की ना? हा सर. हा हा. सगळ्या ठिकाणी मजा कशी सुचते रे तुला? राधा, उलट तुझ्यापेक्षा डबल राग मला आलाय. पण कसं आहे ना, मी मुरलेला बिझनेसमन आहे, त्यामुळे कितीही राग आला तरी मी तो चेहऱ्यावर दाखवत नाही आणि स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करणं जमतं मला. हो पण राग आलाय ना तुला? अर्थात आलाय राधा. गुरुने काय शहाणपणाचं काम केलंय का त्याचं कौतुक वाटायला? रिझाईन करणं हा काही योग्य निर्णय नाहीच आहे. तेच ना, पण यांना कोण सांगणार? हल्ली ना मनाला येईल तसं वागत असतं. हल्ली राधा, गुरु गेले कित्येक दिवस मनाला येईल तसंच वागतोय. आत्ता फक्त त्याचा इगो आड आलाय, त्यामुळे मुद्दाम तसं वागतोय, एवढंच आहे. तुला माहितीये का राधा, गुरुने आयुष्यात एकच निर्णय चांगला घेतला पण तो त्याला झेपला नाही, तुझ्याशी लग्न करण्याचा. राधा, काय इतकं मनाला लावून घेतेस ग सगळ्या गोष्टी? मला माझी नाही सौमित्र, मला आईंची काळजी वाटते. राधा, आता काही गोष्टी सोडून दे ना. तू अशा सगळ्या गोष्टी मनात ठेवून काही कोणाचं चांगलं होणार आहे का? मी असं कुठे म्हणतेय? हे बघ राधा, तू तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलास ना. गुरुने नाही ना ऐकलं, नाही ना नातं टिकलं तुमचं. तेच तर, नातं टिकलं नाही हेच सत्य. बायको म्हणून अपयशी ठरले. राधा, का असं बोलतेस? उलट जे काय सावरण्याचा प्रयत्न केलास ना तो तूच केलायस. अपयशी तू नाही, तो ठरलाय. हे बघ राधा, आता सगळ्या गोष्टी असं स्वतःच्या मनाला नको लावून घेऊस प्लीज. अरे पण किती नाही म्हटलं तरी यांच्या वागण्याचा परिणाम माझ्यावरती होतोच ना. अगं तेच तर सांगतोय ना राधा तुला, नको परिणाम करून घेऊस. अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम करून घ्यायला लागलीस ना तर तुझ्यात काहीच बदल होणार नाहीये. तुझं आयुष्य पुढेच जाणार नाहीये राधा. असं कसं म्हणतोस तू? परिणाम नको होऊ देऊ म्हणून? माणूस आहे मी. राधा, आपण माणूस आहोत, आपण काही ऋषी मुनी नाही. सगळं असं निर्विकारपणे वागायला सगळं कळतंय मला. पण सगळ्या चुकांचं खापर तू स्वतःच्या डोक्यावर का फोडतेस? राधा, राधा प्लीज खचून जाऊ नकोस. प्लीज प्लीज तू नको हिम्मत सोडूस. उलट सरळ घटस्फोट घे. हे बघ राधा, ही शनाया, या सुलक्षणाबाई यांना काही काळ बाजूला ठेव. विसरण्याचा प्रयत्न करतात. आणि तूच जर अशी रडत राहिलीस ना तर त्या सुलक्षणाबाई अजून काय काय करतील. हे बघ सौमित्र, यांनी राजीनामा दिलाय हे कळल्यानंतर त्या दोघींना मायलेकींना काय वाटतंय ना ते एकदा मला बघायचंय. बघायची त्यांची रिॲक्शन.